लाख कितें तरी स्टुडंट्स आख्खे देशभरान जे बशिल्ले इतले त्रास काडून म्हणजे कितली तेजे फाटल्यान तयारी आसता आनीक हें सगळें निर्फळ जालें न्हू कोमत्या कळशार उदक घातल्या सारकें जालें. सो हें सरकाराक कळपाक जाय. इट इज सच अ शेम जाणा इतलीं स्कॅन्डलां जाता ह्या सरकारान हालीं आनीक प्रधानमंत्री कितें कितें भाशणां दिता आनी ग्रावंड लेवलाचेर एक्झॅक्टली कितें जाता तातूंत कांयच असो बॅलन्स असो दिसत ना, सगळें उलटेंच. सो हे BJPन आतां खरें म्हणजे ताजेर इंट्रोस्पेक्शन करपाक जाय. बेश्टीत तांकां एकच कळटा की वचून इलेक्शन जिखूंक जाय. सो दे थिंक ती इलेक्शन जिखलो की सगळें माफ म्हणून. तशें ना तें. ह्या भुरग्यांचो फुडार तुमी सामको विबाडून उडयलो आनी थोड्यांक आतां इतलो स्ट्रेस जातलो की दे मे नॉट इवन गो फॉर दीस एग्जाम. कित्याक म्हणून करपाचें अशें जर फिक्सिंग जाता भितरल्यान सगळेंच फिक्सिंग न्ही वयता तें सगळें फिक्सिंग. दीस इज अनदर फॉर्म ऑफ फिक्सिंग. बट हियर कितें हांगा खूबच दूख जे पेरंट्स आसा ते स्टुडंटा फाटल्यान इतले रिसोर्सीस घालता तांकां ट्युशनाक धाडटा पयशे खर्च करता वरांचे वरां शिकचें पडटा. एवरीथींग इन वन स्ट्रोक ऑफ अ पेन सोंपलें. तर स्टुडंटाचो एक वर्स वेस्ट जाता आनी फुडले जे एडमिशनाक लागून तेंचो प्रोसेस आसता तोय स्टक जातलो. हेजेर तुमी कशें पळयता? सी आमच्या ह्या देशान न्ही म्हणून बरे बरे डॉक्टर्स फुडें कित्याक येना, बरे बरे डॉक्टर्स प्रोड्यूस कित्याक जायना, मेडिकल सिस्टम कित्याक इम्प्रूव जायना. सी हांगा रूट कॉज इज दीस करप्शन इज एवरीवेर. येस मुळीच जर हांगा करप्शन जर पेपरां मेळपाक लागलीं 25 लाख 30 लाख दिवन जाल्यार कसले डॉक्टर मुखार प्रोड्यूस जातले हें आमी विचार करपाक जाय. इट इज अ शेम. इट इज नॉट ओन्ली शेम इन इंडिया, वर्ल्ड इज नोटिसींग न्ही. फाल्यां हे जर डॉक्टर खंय तरी परदेशान वचून जर ते प्रॅक्टीस करपाचे बट दे वील बी लुक्ड एट विथ सस्पिशन की ह्या अमक्या निटांतल्यान हो भुरगो मुखार सरून पास जालो की काय. इट्स टेरिबल. हें आनी एक्सप्लेन करपाक व्हेरी डिफिकल्ट. सर नीट एग्जामीचो पेपर फर्स्ट टायम लीक जालो फाटीं जाल्लो. खूब फाटीं जालो. स्ट्रिक्ट एक्शन कित्याक जायना हाजेर एक्शन कित्याक जायना? कित्याक करपी ते सगळे तेच पयलीं करपी तेच सगळी ती टोली जी आसा ती इन वन फॉर्म ऑर दी अदर ती सरफेस जाता. ते प्रोटेक्शन दिवपी तेच आयदर हियर ऑर देर सगळे तेच. म्हणजे हितून हें इकोसिस्टम ताजें इतलें बसलां. हांगा जर एक केस जाली हांगा जर मातशें सापडलें जाल्यार रोखडें दुसरे वटेन ते चालू आपलें काम करपाक. कांय थांबना. हें कांयच थांबना कित्याक ती सरकाराच तशी आसा न्ही. दे आर पार्टिसिपंट्स इन दीस होल स्कॅम म्हणून हें अशें घडटा. अदरवायज इतलें जर तांकां प्रोटेक्शन मेळ्ळ्या शिवाय कोण हिम्मत करचो नासलो. आतां कितें पनिशमेंट जातलो ह्या लोकांक? लायफ इम्प्रिजनमेंट तरी जातलो ह्या लोकांक हे जे इनवॉल्ड आसा तांकां. आनी चडशे इन्स्टिट्यूशन्स मेडिकल इन्स्टिट्यूशन्स ह्याच लोकांची आसता. तुमी पळया प्रायवेट सेक्टरान मेडिकल इन्स्टिट्यूशन चडशी पॉलिटिशनांचीच आसता. तर स्टुडंट अनएम्प्लॉयड जाल्यार टिचरांनी हेजेर रिस्पॉन्सिबिलिटी घेवची म्हणटा. जेन्ना पेपर लीक जाता हेजी रिस्पॉन्सिबिलिटी कोणें घेवपाक जाय? ही रिस्पॉन्सिबिलिटी सारकी लायज एट द फीट ऑफ द गव्हर्मेंट, द सेंट्रल गव्हर्मेंट आनी कोणाचेच न्ही डायरेक्टली. सर आनीक दुसरो विशय रिसेंटली एक सर्वे जाल्लो तातूंत एमॉंग अदर स्टेट गोंयान रेप चड जाता म्हणून असो सर्वे आयला. कशें पळयता तुमी? गोंयान कितें जालां न्हू कोणाचोच कंट्रोल म्हणटा तो उरूंक ना. पुलीस सिस्टम जे आसा ते फक्त आतां पुलीस सिस्टम आर प्रोटेक्टींग द पॉलिटिशन्स. दीसभर ते फक्त VIPच्या फाटल्यान नाचता. VIP सांगता तशें ग्रावंड लेवलाचेर वागता. कितली सिरियस क्रायम तांच्या दोळ्या मुखार घडल्यार सुद्दां एक फोन आयल्यार पुरो तें सगळें ते पालून व्हरता. अशी आज परिस्थिती जाल्या. आय एम इन टच म्हणजे कितलेशे ऑफिसर म्हाका सांगता न्ही की ते दीस गेले म्हणटा ते आमच्या टायमावेले दीस गेले वेन देर वॉज हार्डली एनी इंटरफियरन्स. आज बारीक सारीक पॉलिटिशियन इज इंटरफियरींग इन द सिस्टम. आनीक एक जर पॉलिटिकल ओपोनंट जर आसलो कोणाचो जाल्यार ताका सुद्दां ते पुलिसांक यूज करून हॅरेसमेंटाक लायतात. सो वेर इज द टायम फॉर पुलीस टू डू दीस कायंड ऑफ पुलिसींग? आनी लास्ट सांगता तुमकां हांव प्रिव्हेंटीव पुलिसींग इज अ व्हेरी बीग सब्जेक्ट इन द पुलीस एस्टॅब्लिशमेंट. प्रिव्हेंटीव नेचर ज्यो ड्युटीज आसता त्यो करपाक जाय. हेंचे कडेन तसलें करपाक टायमूच ना. ते केन्ना लॉ एंड ऑर्डरान केन्ना मिनिस्टराचे गाडयांनी भोंवपाचें केन्ना मिनिस्टराचे PSO जावपाचें आनी केन्ना कितें करपाचें तांकांच खबर ना. आनी चड करून आज क्वॉलिटी ऑफ दी ऑफिसर्स हू कम एट टॉप लेवल DG जावं त्या DIG जावं हे सगळें ती क्वॉलिटी पडल्या. कित्याक दे आर डायरेक्टली अंडर द कंट्रोल ऑफ द युनियन मिनिस्टर अमित शाह. सो थंयच्यान ते भियेता की आपल्याक आनी आपले सर्वीस करियराचेर आनी कितें नाका. थंड बसया आमी कितें जाता तें जातलें 2-3 वर्सांनी आमची ट्रान्सफर येतली आमी वयतले. सो दे आर अनएबल टू एक्चुअली ले देअर हँड्स आनी डायरेक्ट फिल्ड लेवल एक्शन करपाक ते पावना. दे आर प्लेईंग सेफ. आनी असल्या ऑफिसरांक लागून ते डावन द लायन जी हायरार्की आसा दे आर अनएबल टू डू एनीथींग. सो एवरीथींग इज कंट्रोल्ड. तर तुमकां एक लास्ट क्वेश्चन विचारता. PM सरान अपील केला एका वर्साक लागून गोल्ड परचेस करचें न्हू, अननेसेसरी एब्रॉड ट्रॅव्हल करचें न्हू, इडेबल ऑयल आहा ते कन्जम्पशन मातशें कमी करचें.
हाजेर तुमी कशें पळयता हे वर्ल्ड हांव आनी कांय पळयना ताणें अशें कोविडाच्या टायमार खूब सांगलें, लोक सफर जाले, लोक मेले, आनी आतां ते सुप्रीम कोर्टान सांगता, हेंचंच सरकार सांगता, अफिडाविटाचेर सांगता की वॅक्सीन म्हणटा ते आमी कंपल्सरी करूंकूच नासले म्हणून. अरे प्रायम मिनिस्टरचो फोटो घालून तुमी छापल्यो सर्टिफिकेटी, आमकां ट्रॅव्हल जावपाक दिवंक ना अंटील एंड अनलेस वी टूक दॅट वॅक्सीन. ताका 1000 सायड इफेक्ट आशिल्ले, बऱ्या लोकांनी आतां सांगलां, आनी कितलेशे आतां यंग डेथ्स जाता कित्याक हे सायड इफेक्टाक लागून. सो आतां प्रायम मिनिस्टर सांगता हें करनाका तें करनाका, कितें विश्वास बसतलो? म्हजो जाल्यार विश्वास ना. क्रायसीस सिच्युएशन ना म्हणटा ते, पूण प्रिकॉशन घ्या म्हणटा. ना पूण तुमकां दिसता हितून की तांकां हें हँडल करपाक जमना. गोल्ड घेनाका म्हणून एका काळान चिदंबरम फायनान्स मिनिस्टर आसतना ताणें सांगलेलें की गोल्ड घेतले जाल्यार आमचे कंट्रीन कितें आसा, कंट्रीन एक टेंडन्सी आसा गोल्ड घेवपाची, आनी एक्रॉस रिलिजन्स सगळेच गोल्ड घेता. सो गोल्ड आमी इम्पोर्ट करता त्या कारणाक लागून आमची फॉरेन एक्सचेंज सांबाळून उरची म्हणून चिदंबरमान स्टेटमेंट केल्लो. तेन्ना गुजरातचे चीफ मिनिस्टर आशिल्ले, आतांचे प्रायम मिनिस्टर, तेन्ना टिका केल्ली की वो आमच्या गळ्यान, आमच्या बायलांच्या गळ्यांतल्यान मंगलसूत्र काडून व्हरपाचो प्रयत्न करता म्हणून. सो हीच परिस्थिती आज आयली. सो खंयच्या तोंडान आज सांगूंक शकता प्रायम मिनिस्टर गोल्ड घेनाका, हें करनाका, तें करनाका, तुमी जाय तशी मजा करपाची, तुमी जाय तशें भोंवपाचें, तुमचे मिनिस्टर हांगा थंय सगळे तुमचे भुरगे फॉरनाक आतां हॉलिडेईंग करता, आतां ताणें करपाचें, आनी बाकीचे जे सामान्य मनीस आहा ताणें खंय वचपाचें ना. हेंच जालां न्हू ह्या देशांत. तर विकसीत भारत 2047 म्हणटात आमी रायट डायरेक्शनान आहा अशें दिसता तुमकां? एब्सोल्युटली ना. बेश्टेच आमी ऑन पेपर आनी ते मिडिया मॅनेजमेंट केलो. मेन स्ट्रीम मिडिया जर आज नॅशनल लेवलाची पळयली जाल्यार फक्त ते बूट पॉलिश करपाची मिडिया, आनी म्हणून ते एक्चुअल ट्रूथ ऑफ द मॅटर डजंट कम आउट. आतां तुमचे सारके चॅनल कितें तरी बरें पावयता, आमचे सारके उलयतात, ताका लागून थोडी तरी लोकां मध्ये समजिका येता.